प्रिया काही सेकंदासाठी फ्लॅशबॅकमध्ये गेली होती आणि तिला तिच्या भूतकाळातील सर्व घटना आठवल्या. इतक्यात प्रियाचा तुटून बंद पडलेला फोन पुन्हा वाजला. यामुळे प्रिया अतिशय घाबरली. पण आता प्रियाच्या घरातील सर्व लाईट्स फ्लिकर होऊ लागल्या आणि वातावरणात विभत्स रडण्याचा भयानक स्वर पसरला. आणि काही क्षणात घरात फ्लिकर होणाऱ्या लाईट्स आपोआप फुटल्या आणि घरात अंधार पसरला. प्रियाने पळत दरवाजाही खोलण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा खुलत नव्हता. इतक्यात प्रियाला बेडच्या बाजूच्या अंधारात एक व्यक्ती मांडीत डोकं घालून रडताना दिसला. रडता रडता तो बोलला, प्रिया बेबी, तू माझ्यासोबत हे बरोबर नाही केलंस. इतका प्रेम करूनही माझ्यासोबत तू प्रेमात धोका केलीस. आता मी तुला सोडणार नाही. आता तो तिच्यापासून 4 पावलांच्या अंतरावर उभा होता. घराबाहेरून घरात येणाऱ्या लाईटचा मंद मंद प्रकाश त्याच्या तोंडावर पडत होता. त्या प्रकाशात त्याचा चेहरा पाहिल्यावर प्रियाची घाबरगुंडी उडाली. कारण ऋषीचे दोन्हीही डोळे कपाळावरील डोळ्याच्या खोबणीतून बाहेर लटकत होते व त्यातूनही रक्त वाहत होतं. त्याची जीभ तोंडातून बाहेर आली होती आणि मान थोडी लांब होऊन मोडलेली होती व अंगावरील मांस सडलेलं होतं. तो भयानक व्यक्ती म्हणजे ऋषी आता प्रियाच्या अगदी जवळ पोहोचला होता आणि त्याने प्रियाची मान एका हाताने पकडून तिला वर उचललं. प्रियाचे पाय हवेत तडफडत होते